चावला मला. हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. आमची सकाळ झालेली आहे. आज सॅटर्डे असल्यामुळे आम्ही सगळे लेट उठलो आहे आणि फॉर चेंज अभियुगसुद्धा आज खूप वेळ झोपला होता, त्याच्यामुळे आमची पण झोप खूप छान झाली. आणि आता लुसी पण उठलेली. गुड मॉर्निंग. अप अप नको, ओलं आहे राहू दे. सो इथे तुम्ही बघताय वडील आणि लेकाचं खेळणं चालू आहे. खूप छान. हो मग काय मग बाप आणि लेक म्हणते. सो असं चालू आहे यांचं खेळणं. बरं, याच्याबरोबर सकाळी उठल्यानंतर थोडा वेळ खेळणे इज अ मस्ट. अभियुक्त एक गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे बघा, त्याला मी गुड मॉर्निंग बोलले की लगेच हे बघा, तू माझ्याबरोबर खेळ, तो तिच्याबरोबर खेळतोय ना. हो ग लुसी. हाय लुसीचा चमचा, सारखं तिच्या मागे 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 मागे. ती इरिटेट होते. अरे तू कुठे चालला, तुला वेळ आहे अजून जिमला जायला. ये इकडे, चल कम. बाय अभियुक्त, बाय कर डॅडाला, बाय कर. हो तर मी अभियुक्तसाठी आता गुट्टी बनवते. बदाम मी ऑलरेडी उगाळून घेतलाय आणि आता खारीक उगाळते. आणि ही रेडीमेड गुटी आणली आम्ही, म्हणजे रेडीमेड बाकी वनस्पतींचं जी पावडर असते ना ती आणली. ॲक्च्युली आम्ही आधी ते रॉ वनस्पतीच यूज करत होतो उघडायला वगैरे, पण आहे ना ते त्याचं हायजीन मेंटेन करणं लाईक इज हायली डिफिकल्ट. कारण आणि पावसाळ्याच्या वातावरणात तर अजून डिफिकल्ट आहे, कारण ते ओले होतात, तुम्ही तसंच ठेवता मग त्याला बुरशी लागते, ते इन्फेक्शनचे चान्सेस. म्हणून आम्ही पावडरच आणली. आता काही नाही, हे उगाळल्यानंतर फक्त त्याच्यात 1 पिंच टाकली की त्याला ती खाऊ घालायची. सो आम्ही त्याला गुटी अशीच देतो. इथे इथे तोंड कर. हो इथे मम्मी काहीतरी बनवतायत. लेट्स सी काय बनवताय मम्मी. काय बनवताय नाश्त्याला? वाव. चल झाली रेडी, उशीर होतोय ना. येस. तर आजचा प्लॅन आपला असा आहे की आपण थोडंसं शॉपिंग करायला जाणार आहे आणि त्याच्यानंतर या व्हिडिओच्या एंडमध्ये म्हणजे संध्याकाळी आम्ही कुठेतरी जाणार आहे. बट दॅट इज दी सरप्राईज. आय डोंट नो की ते तुम्हाला कितपत दिसेल अंधारामध्ये, पण तरी पण. सो व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला ते सरप्राईज कळेल. येस. तुला संध्याकाळी सरप्राईज. चलो. अभियुक्त 1 नंबर कुठे आहे? गुड बॉय. तर आम्ही आता निघालोय पवेलियन मॉलला थोडीशी शॉपिंग करायची आहे. त्यासाठी अभियुक्तला आम्ही सोडल्या घरी आईकडे. त्याला घेऊन यायचा असाच प्रॉब्लेम नाही आहे, तो तसा बसतो, पण त्याचं खूप स्टॅमिना नाही. छोटा आहे तो ऑब्विसली, आणि त्याची आत्ता झोपेची खायची सगळीच वेळ झाली होती. त्याच्यामुळे म्हटलं आपल्याला जर पीसफुली शॉपिंग करायची असेल तर त्याला आईकडे ठेवूयात. तिथे त्याची येस. म्हणूनच तू सोडलंयस त्याला पीसफुली करण्यासाठी. हो मग काय, तर मग त्याला तिथे घरी सोडलं की म्हणजे त्याचं खाणं पिणं खेळणं मस्ती करणं जे आहे तो त्याच्या मूड नुसार करू शकतो ना. त्याला कशाला उगाच त्रास द्यायचा. हो हो. आणि तुम्ही काल बघितलंच असेल ते. हो काय, त्यांची आई मग त्याला सीसीटीव्ही वरती मॉनिटर पण करते. युनिक आयडिया. तर असं आहे. मी घेतलेला आहे, कुठला घेतला आपण? स्पायसी चिकन नाही, खिमा. खिमा. हा खिमावाला घेतलेला आहे. आणि अपूर्वानी घेतलेला आहे पॅरोमीटर मधून. काय घेतलं यार? चिकन चिली शेजवान चिली चिकन राईस बाउल.
आणि त्यांनी ना असं एक डिव्हाइस दिलेलं आहे, मे बी लाईक आम्ही फर्स्ट टाइम घेतलो आहे पॅरामीटरकडून. सो दिस इज समथिंग रिलेटेड टू GPS. त्यांना कळेल की आम्ही इथं या पोझिशनला बसतो तर आमची ऑर्डर इकडेच येईल. सो वी आर वेटिंग. आणि तिचाच ऑर्डर आहे की जी उशिरा येणार आहे आणि तिला जास्त भूक लागली आणि मला पण लागली, पण ती झाल्याशिवाय मी नाही स्टार्ट करू शकत. नाही आता आपण दोघं खायचं. तुला कोण बोललं मी नाही खाणार आहे? माझं संपून जाईल. अरे पण तू पण माझ्यातून खायचं, मी पण तुझ्यातून खाणार. तर माझा राईस बाउल आलेला आहे. अरे ते मगाशीचे डिव्हाइस दाखवलं ना मी तुला, नव्हतं जस्ट त्यांनी इंटिग्रेट केलेलं आहे. काय नाही, तिथून ते फक्त अलार्म हे करतील, त्याच्यात ते डिव्हाइस ब्लिंक करेल. ओके. आणि अनलेस अँड अंटिल आपण ते क्लिक करून स्टॉप नाही करत, ते कळतं की आपलं रेडी झालं. मला वाटलं की आणून देतील. बरं झालं गेलास तू. गेलं. चल आता कुठे कुठे खरं कुठे 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 सफोरा. नुसतं मेकअप मेकअप मेकअप. हा अरे काय घेणार आहे तू? फक्त नो मीन्स नो, नो मीन्स नो, नो मीन्स नो. मला पण खायचं. गो कार्टिंगचं ते ह्याच्यावर आहे. मला पण खायचं, मला आवडतं. तर आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता आम्ही परत आम्ही बाहेर निघालो आहे. येस. आणि आम्ही चाललो आता परत घरी. तर खूप सारी शॉपिंग झाली आहे, खर्च पण खूप झालाय. तू खूप खर्च केला. मी कशाला खर्च करणार आहे? मला वाटलं की तू देणार आहेस मला अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आधीच लवकर असं, तू नाहीच दिलं. माझ्यासोबत बाहेर आले की असं विचारच काढून टाकायचा की मी असं कार्ड वगैरे स्वाईप करणार. वॉट यार, शिट. तुझ्यावर विश्वास ठेवून मी एवढी शॉपिंग केली. काय करायचं, शिट यार. पण ठीक आहे, चालेल. सगळे प्रोडक्ट्स लागणार होते ना. आणि सफोरामध्ये गेलो आणि काही न घेता आलो असं, म्हणजे सगळं घ्यायचं सगळं सोड. 2 तास मी फक्त उभा होतो आणि मी सगळे प्रोडक्ट ट्राय करत होतो. पण त्याला मी बोलले होते की बस तिथे खुर्ची होती. ते मेकअप ट्रायलच्या खुर्चीवर मी बसू. त्याला काय झालं? ती पण ते बोलली होती तुला, सर तुम्ही बसा म्हणून. ती एक आली असती, मला मेकअपच केला असता तिने, अजून तुला प्रोडक्ट घ्यायला लागले असते. ते तू घे. हे असं आहे, ठीक आहे, कळलं? हॅलो. तर आम्ही आता आलोय घरी पोहोचलोय. आणि लुसी इकडे विनोदकडे खात असताना बघत बसली आहे. आणि इकडे बनतंय अव्युक्तचं खाणं. तर आम्ही इथून आता परत जाणार आहे बाहेर, त्याच्यामुळे त्याला खायला घालूनच नेतोय, कारण त्याची खायची वेळ झाली आहे. मम्मींनी आज बनवलेत घारगे. आम्ही नसताना त्यांनी बनवलेत भोपळ्याचे घारगे. 1 मिनिट मी दाखवते. हे आहेत भोपळ्याचे घारगे. निघालो आता जिथे आम्ही बोललो होतो की आम्ही चाललोय. सो ऑन आवर वे ऑलरेडी 8:30 वाजलेत. येस. सो तिथे पोहोचायला आम्हाला उशीर होणार आहे आणि अंधारात तसं येणं जास्त काही दिसणार नाही. सो आज तर काही असं म्हणजे बाहेरचं नाहीच दाखवू शकणार, पण उद्या नक्की दाखवू. आणि इतकं सामान झालं आमच्याकडे, म्हणजे काय रे, लिटरली आम्ही एक बॅग वर जायचो. एक्झॅक्टली, दोघं होतो तेव्हा आम्ही एका बॅग वर जायचो. आता बाळ आणि डॉग, अरे बापरे. लुसीची एक पिशवी झाली आहे. लेट्स से लुसीचं पण तरी ओके. अव्युक्तची 2 बॅग, 2 नाही जास्तच आहेत अव्युक्तच्या. त्याचं खायचं, त्याचं ते सामान आपल्या बॅगेत पण, त्याच्या बाटल्या, त्याचं कपडे, अरे बापरे खूप आहे. पण ठीक आहे, एन्जॉईंग दिस फेज ऑल्सो. चावला मला. याला दात आले अव्युक्तला ना आता दात आले, ठीक आहे, वरचे आणि खालचे दात आलेत म्हणजे बाहेर पडले थेरडीतून, असे एकदम मोठे नाही पण आहेत. म्हणजे असा चावत असतो आणि असं नाहीये की लागत नाही, शिस्तीत लागतं. आम्ही आलोय आता फार्म हाऊस मध्ये. बाकी तुम्हाला अंधार दिसत आले, आम्ही जस्ट लाईट समोर आलेलो आहे.
ट्रॅफिक आम्हाला थोडंसं लागलं बट कुठे पाऊस तरी नव्हताच. सो फायनली आता अंधारामुळे काही दिसत नाही. सकाळी दाखवू. इकडे ॲक्च्युली थोडंसं ह्याच्यासारखं आहे, माती आणि शेत आणि प्लांटेशन आहे. लुसी त्यात पळून आली ऑलरेडी. तिचे पाय सगळे परत धुवायला लागले आणि मग आत घ्यायला लागला आम्हाला. सो हे पूर्ण तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवेन. तर आता मी जेवताना आता जेवण करून तसंही झोपायचा प्लॅन, कारण ऑलरेडी 10 वाजले. सो आपण याच नोटवर आजचा ब्लॉग संपवूयात, है ना? येस, संपूयात. सो प्लीज सबस्क्राईब टू आवर यूट्यूब चॅनल विच इज लाईफ विथ एवा अँड लुसी. So please like, share and subscribe. Bye. Good night.